सर्व भाविक भक्तांना कळविण्यास आनंद होतो की मौजे उस्तळ खालसा येथे त्रिदिनात्मक भव्य कीर्तन सोहळा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी 18वा अध्याय पारायण सोहळा श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा व वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण जोग महाराज, वैकुंठवासी हरिभक्तपरायण बंसी महाराज तांबे व वैकुंठवासी परमपूज्य 1008 बालब्रह्मचारी महाराज टोका यांचे आशीर्वादाने व हनुमंतरायाच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व श्री अभप स्वामी प्रकाशानंदजी गिरी महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे। तरी सर्व भाविकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा। सोमवार दिनांक 13/5/2024 रोजी सकाळी 8 वाजता परमपूज्य हरिभक्तपरायण गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड यांची सदिच्छा भेट होईल। दैनंदिन कार्यक्रम सोमवार दिनांक 13/5/2024 रोजी दररोज दुपारी 4 ते 5 समुचित वेळेत आलेल्या महाराजांचे प्रवचन होईल। संध्याकाळी 7 ते 9 हबप लक्ष्मण महाराज नांगरे यांचे कीर्तन होईल। तसेच 14/5/2024 रोजी संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत हरिभक्तपरायण संजय महाराज निताळे यांचे जाहीर हरिकीर्तन होईल। तसेच बुधवार दिनांक 15/5/2024 रोजी सकाळी 9 ते 11 परमपूज्य बालब्रह्मचारी हरिभक्तपरायण स्वामी विश्वनाथगिरीजी महाराज श्री संत बहिरा जातवेद आश्रम घोगराव यांचे काल्याचे कीर्तन व तदनंतर महाप्रसाद होईल। तसेच अन्नदान करणारे भाविक वृंद सोमवार दिनांक 13/5/2024 रोजी सकाळी नाश्त्याचे अन्नदाते श्री विजय भीमराज शिंदे, दुपारचे अन्नदाते श्री राजेंद्र काशीनाथ पवार व सायंकाळचे अन्नदाते श्री मच्छिंद्र निवृत्ती पवार। मंगळवार दिनांक 14/5/2024 सकाळचे नाश्त्याचे अन्नदाते श्री मुरलीधर भिका पवार, दुपारचे अन्नदाते श्री विठ्ठल भीमराज शिंदे व सायंकाळचे अन्नदाते श्री रंगनाथ नाना पवार, श्री चांगदेव भाऊराव खोसे। त्यानंतर बुधवार दिनांक 15/5/2024 सामुदायिक महाप्रसाद होईल। ठिकाण स्थळ हनुमान मंदिर उस्तळ खालसा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर। धन्यवाद।